इस न्यूज़ के प्रायोजक हैं अरमान इंटरप्राइजेस। परफ्यूम, इतर एंड होम अप्लायंसेस के लिए कहीं हो जाना तो एक बार ज़रूर आइए अरमान इंटरप्राइजेस, बीजापुर बेस, ताज कॉम्प्लेक्स के बेसमेंट में, मक्का मस्जिद के सामने, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। नेवी में जॉब लगाने का वादा कर 4 लोगों ने मिलकर महिलाओं को लगाया 9 लाख का चूना। दरअसल सोलापुर जिला तालुका सांगोला के सोनाद गांव के रहने वाले सोमनाथ शंकर जाधव और नवनाथ शंकर जाधव, मिहूद गांव के रहने वाले रोहित ब्रह्मदेव पवार और सिद्धनाथ खबाले, इन चारों ने मिलकर सोनद गांव की रहने वाली सविता चौहान, बेबीताई चौहान, नागराबाई चौहान और कौशल्या चौहान, इन चारों महिलाओं के बच्चों को नेवी में लगाने का वादा कर उनसे अब तक 8 से 9 लाख रुपये लिए हैं। सांगोला पुलिस ने सभी 4 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है, लेकिन अब तक उन आरोपियों पर किसी भी प्रकार की कार्रवाई न होने पर पीड़ित महिलाएं सोलापुर ग्रामीण एसपी को निवेदन दिया है। मी सविता विलास चव्हाण, राहणार सोनद। माझ्या मुलाची फसवणूक झाली। नेव्हीत कामाला लावतो म्हणून पोराने माझ्याकडं पैसे घेतलं। मग ती पैसे मिळाले नाही तर म्हणून मी सांगोला पोलीस स्टेशन इथे तक्रार केली। त्यांनी नोंद गुन्हा दाखल केला। त्यांनी आधी व्यवस्थित केलं आणि परत ही खोटा गुन्हा आहे म्हणून मला ही करायला लागले। ती सगळेजण ही चुकीचं केलंय सगळं म्हणून माझ्याकडे सगळं स्टेटमेंट आहे पैसे भरलेल्याचं। ही सविता विलास चव्हाण ही महिला गोरगरीब आणि एकदम खालील समाजाच्या, कष्टाळू समाजाच्या ह्याच्याने कष्टकरी समाजातून वावरलेले लोक आहेत। यांच्या घरच्यांचं म्हणजे ह्यांच्या घरचे कंटिन्यू आजारी आणि गोळ्या चालू असतात। मग ह्यांनी कष्टाने कुठून तर पैसे कमवून आपल्या लेकरांचं भवितव्य उभारण्यासाठी या अशा काही व्यक्तींना मदतीचं, म्हणजे मुलाला कुठून तरी आपलं नशीब घडलं नाही म्हणून त्यांचं नशीब घडवासाठी ह्यांनी जे काय प्रोसिजरमध्ये पैसे दिलेले आहेत, नेव्हीमध्ये नोकरी लावतो करतो म्हणून ह्या ह्या लोकांना, मग अशा लोकांकडून ह्यांना जे मानसिक त्रास झालेला आहे, ह्यांनी जे पैसे भरलेले आहेत आजपर्यंत ते व्याजाने किंवा मोलमजुरी करून जमा केलेले पैसे असं करून ह्यांनी कष्टाचे पैसे त्यांना दिलेले आहेत। ह्यांच्याकडे सगळं प्रूफ असताना पोलीस स्टेशनाकडून गुन्हा दाखल वगैरे झालेला आहे। पण गुन्हा दाखल जरी झाला तर अ च ब गट जे झालं आहे हे चुकीच्या पद्धतीने सगळे होत आहे। त्याच्यामुळं ह्यांचं जे काय नुकसान झालं आहे, आर्थिक नुकसान झालं आहे किंवा ह्यांच्या संग जे फ्रॉड झालेला आहे, ह्यांना कुठंतरी आम्ही न्याय मिळवायचं काम करत आहोत। म्हणून हे सोलापूर इथे दत्त चौक संपर्क कार्यालय आमचं ऑफिस आहे। आज आमचे महिला तालुका अध्यक्ष जयश्री सावंत यांच्याकडे अर्ज आल्याने ह्यांनी आमच्याकडे घेऊन आलेले आहेत। ह्याच्यापुढं पोलीस स्टेशन असू द्या किंवा DYSP कोणी जरी असेल तर ह्यांचं जे चुकीचं मार्गदर्शन जे झालेलं आहे पोलिसांकडून, तर ह्याच्यात तर निष्पन्न काय घडलं तर आम्ही DYSP ऑफिसच्या समोर तीव्र आंदोलन करून ह्यांना न्याय मिळवायचं काम करून देत आहे।